नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण रिझनिंगचा एक नवीन प्रश्न घेऊन आलेलो आहे जे विद्यार्थ्यांना सोडवण्यात कठीण जातो आणि याला म्हणतात चॅलेंजिंग प्रश्न रिझनिंगमधला. तर ते कसा सोडवायचा आणि त्याची सोपी पद्धत कशी आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. जसा प्रश्न आहे आपल्यासमोर, एका शेतात काही कोंबड्या आणि काही गायी आहेत. त्यांच्या पायाची संख्या 140 व डोक्याची संख्या 45 आहे. तर शेतात कोंबड्या आणि गायी किती, हे कसं कळायचं? तर सर्वप्रथम जसं प्रश्न म्हणते त्या हिशोबाने आपण चालू. जसं पहिलं आहे कोंबड्या, नंतर आहे गाई. तर आता सर्वप्रथम मला सांगा, कोंबड्याला पाय किती असतात? कोंबड्यांना पाय असतात 2 म्हणून 2x. गायींना पाय किती असतात? 4 म्हणून 4y. नंतर खाली xy लिहून टाकू आणि त्यांच्या पायाची संख्या किती सांगितली आहे? 140 म्हणून 140 जशी लिहिलं. आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे? आता वरतं आपण 140 लिहिले, काऊन की ही झाली पायांची संख्या. काय झाली? पायांची संख्या म्हणून आपण ते 2x 4y आणि 140 हे पायांची संख्या झाली. आता आपल्याला वरच्या संख्येनं, जी वरची संख्या आहे 2x आणि 4y, यांना अशा संख्येनं गुणायचं आहे की एक पद कॅन्सल झालं पाहिजे. तर आपण गुणू 2 इथे झाले 2x 2y बरोबर डोक्याची संख्या किती आहे? 45 म्हणून 45 गुणिला 2 म्हणून 2 गुणलं म्हणून 45ला बी आपल्याला 2 गुणायला लागेल बरोबर 90 झालं. आता एक पद कॅन्सल करायचं. कसं? 2x कॅन्सल होतात. 4y मधून 2y गेले तर 2y राहिले बरोबर 140 मधून 90 गेले तर किती राहिले? 50 बरोबर. आता आपल्याला इथे काढायचे आहे. पहिले सर्वप्रथम आपल्याला y ची किंमत काढायची आहे. y काय आहे? गाई. तर आपलं इथं पहिली निघाल आपल्याला गाईची किंमत. तर 50 भागिला 2 बरोबर 25. तर गाई किती झाल्या? 25. आता 45 मधून 25 गेले तर किती उरले? 20. म्हणजे 20 काय झाल्या? कोंबड्या. आलं बरोबर. आता बघा, आपण चेक करू. 20 प्लस 25 बरोबर 45 आहे. प्रश्नात डोक्याची संख्या किती दिलेली आहे? 45. आपलं उत्तर दोघांचं मिळून किती झालेलं आहे? 45. म्हणजे आपला प्रश्न बरोबर आहे आणि हे शॉर्ट ट्रिक आहे. हे सर्वांना वापरा. याच्यातून हे सोडवल्यानंतर लवकर उत्तर येते. तुमचं उत्तर चुकणार नाही. थँक्यू. थोडं ॲडजस्ट करा. नवीन चॅनल आहे, थोडं मागं पुढं येईल चॅनल व्हिडिओ बनवताना, त्यासाठी क्षमा करा. थँक्यू.